सत्ता स्थापनेचं खातेवाटपाचं घोडं नक्की कुठे अडलंय याबाबत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी संजय शिरसाटांची बातचीत केली आहे, पाहूया। आता लग्न ठरलेलं आहे, लग्न घटिकाही समीप आलेली आहे, वराडी सुद्धा तयार आहेत, मग घोडं नेमकं अडलंय कुठे? घोडं कुठेच अडलेले नाहीये। तिन्ही नेत्यांनी एकमत करून वरिष्ठांवर निर्णय सोडलेला आहे। वरिष्ठांना निर्णय घ्यायचा आहे आणि असलेल्या नवरदेवाने मंडपात उभं राहायचं, हा इथपर्यंतचा फक्त प्रकार आहे। नवरदेवच काही ठरत नाही। नवरदेवाच्या लाईनीमध्ये भरपूर जण आहेत ना, मी आहेत, खूप जण आहेतच ना, असं नाही म्हणता येणार, एकाचं नाव सांगता येणार। जर एकाचं नाव सांगायचं नसतं असतं तर इतका वेळ लागला नसता। म्हणून काही किंतु परंतु असतील, वरिष्ठ नेते आहेत, त्यांना विचार करायला थोडा वेळ पाहिजे आणि त्यांनी जेव्हा नाव जाहीर करतील तर ऑब्व्हियसली आम्ही सगळेजण त्यांना पाठिंबा देऊ आणि आनंदानं त्या नवरदेवाला मंडपात घेऊन जाऊ। देवेंद्र फडणवीसांचं वारंवार नाव घेतलं गेलं, मात्र कुठल्या धक्कातंत्राचा अवलंब केला जाणार आहे भाजपकडून सांगता येत नाही ना। आता आपण काय त्याच्यावर कॉमेंट्स काय करणार त्याच्यावर? आणि आमचं तर त्यांना सरळ सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर जर आणलं तर आम्हालाही सुद्धा शपथविधीचा आनंद घेता येईल। गृहमंत्री पद आपल्याकडेच असावं असा दावा सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोय। आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत या तिन्ही नेत्यांची बैठक जेव्हा होईल त्या टायमाला खात्याचा सोक्षमोक्ष होऊन जाईल, हे खातं नेमकं कुणाकडे आहे। सोक्षमोक्ष शिवसेनेच्या बाजूने लागावा लागेल, आता त्याचा निर्णय एकदा होऊ द्या, नंतर मी सांगेन। तर संजय राऊत हे सुद्धा म्हणतायत की गृह मंत्रालय हे गेल्या सरकारमध्ये आपल्याकडे असलं असतं, म्हणजे शिवसेनेकडे असलं असतं, उद्धव ठाकरेंकडे, तर कदाचित ही फूट पडली नसती। असं झालं असतं, गृह मंत्रालयाचा काही परिणाम झाला असता, ज्या पद्धतीने तुम्ही वारंवार उल्लेख करता की आम्ही बंड केलं, ते थांबवलं गेलं असतं? मग मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं का? मुख्यमंत्री मला वाटतं राज्याचा प्रमुख असतो, त्याच्याकडे सर्वच खात्याचा कारभार असतो। मग मुख्यमंत्रीपेक्षा गृहमंत्री चांगलं होतं, मग सांस्कृतिक मंत्री चांगलं होतं, मग रोजगार हमी मंत्री चांगलं होतं। अरे मुख्यमंत्री होता ना महाराष्ट्राचे, तुमची प्रत्येक गोष्टीकडे नजर नको, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहायला नको, तुम्हाला सर्वांचा रिव्ह्यू घेता येत नाही, म्हणजे तुम्ही अपयशी ठरला हे तुम्ही आता मान्य करताय। कॅमेरामन श्रीनिवास सह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।